बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणामधली बातमी आहे। कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांना धक्का बसलेला आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलेला आहे। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने मानहानीचा दावा अवैध ठरवून तो रद्द केलेला आहे। रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर 2017-18च्या दरम्यान वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता। पोलीस तक्रारीतील आरोपांमुळे मानहानीचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय अशी माहिती मिळते आहे। नाना पटोले यांनी या दाव्याद्वारे 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती। महत्त्वाची बातमी आहे, जसं आपण स्क्रीनवर बघतोय की 17-18च्या दरम्यानचं फोन टॅपिंगचं प्रकरण होतं। आरोप होता की रश्मी शुक्ला यांनी काही नेत्यांचे फोन टॅप करण्याची ऑर्डर काढलेली होती आणि त्या विरोधात मानहानीचा दावा नाना पटोलेंनी केलेला होता। अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, काय अधिक सांगाल? नक्कीच त्यावेळी हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं, कारण नाना पटोले यांनी आरोप केले होते की 2017-18 मध्ये जे आहे ते पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांचे जे आहे ते फोन टॅपिंग केले होते। या संदर्भात जी आहे ती चौकशी समितीनं जो अहवाल तयार केला होता 25 फेब्रुवारी 2022 रोजी, त्यानुसार एक तक्रार देखील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती। मात्र हा मानहानीचा दावा प्राथमिक टप्प्यावरच रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात अर्ज केला होता आणि तो अर्ज जो आहे तो न्यायालयाने आता मान्य केलेला आहे। पोलीस तक्रारीतील आरोपांमुळे मानहानीचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही आणि या सगळ्या तक्रारीमध्ये जे आहेत ते नाना पटोले यांच्यावर कोणतेही आरोप करण्यात आले नाही अशी टिप्पणी जी आहे ती न्यायालयाने यावर नोंदविलेली आहे। शिवाय ती तक्रार पटोले यांच्या विरोधात नव्हती आणि त्यामुळे जे आहे ते हा मानहानीचा दावा जो आहे तो न्यायालयाने रद्द केलेला, त्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांना हा मोठा झटकाच म्हणावा लागणार आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।